नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातला एक अत्यंत प्रेरणादायी टप्पा, वेटिंग फॉर अ विजा. तुम्हाला माहित आहे का, जगाला बदलणारा हा माणूस बालपणापासूनच किती संघर्ष करत होता. अनेक वेळा समाजानं त्याला नाकारले, अनेक डोर्स बंद केले, पण तरीही त्याने कधीच हार मानली नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्याच्या बालपणापासून शिक्षणाच्या संघर्षापर्यंत त्या प्रत्येक क्षणाचे असे रहस्य ज्यातून तुम्हालाही प्रेरणा मिळेल. तर मित्रांनो, जर तुम्ही मोटिवेशन आणि लाईफ चेंजिंग लेसन्स शोधत असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटापर्यंत पहा. चॅप्टर 1. बालपण आणि पहिला संघर्ष. मित्रांनो, कल्पना करा, तुम्ही एका गरीब कुटुंबात जन्मलेले आणि प्रत्येक ठिकाणी भेदभावाचा सामना करावा लागतो. बाबासाहेबांचा बालपण असा होता. शाळेत प्रवेश मिळवणं खूप अवघड होते. अनेक शाळांनी त्यांना नाकारले. पण हेच त्यांचे पहिले धडे होते, परसिव्हिअरन्स आणि आत्मविश्वास. त्यांच्या जीवनातील हा भाग आपल्याला टीच करतो की परिस्थिती कितीही कठीण असली तरी तुमच्या मनाची ताकद आणि शिक्षणावरील प्रेम तुम्हाला कुठेही पोहोचवू शकते. मित्रांनो, या चॅप्टरमध्ये आपल्याला शिकायला मिळते, जर तुम्ही तुमच्या ध्येयावर निष्ठा ठेवाल तर कोणताही समाजाचा किंवा आर्थिक अडथळा तुम्हाला थांबवू शकत नाही. तुम्ही ज्या ध्येयासाठी लढत आहात त्या प्रत्येक संघर्षामागे एक शक्तिशाली मेसेज आहे. हार मानणे ही ऑप्शन नाही. चॅप्टर 2. शिक्षणासाठी कठोर संघर्ष. मित्रांनो, बाबासाहेबांसाठी शिक्षण हे फक्त ज्ञान मिळवण्याचा मार्ग नव्हता. ते त्यांच्या स्वावलंबनाचे आणि भविष्याचे साधन होते. अनेकदा शाळांनी त्यांना नाकारले, पण त्यांनी हार मानली नाही. विचार करा, जर तुम्हाला शिक्षण मिळवण्यासाठी प्रत्येक दिवशी डोर्स बंद दिसत असतील तर तुम्ही काय कराल? बाबासाहेबांनी दाखवले की परसिव्हिअरन्स आणि मेहनत यांचा संगम केवळ जीवन बदलत नाही तर समाजालाही बदलतो. या चॅप्टरमध्ये आपल्याला समजते की जर तुम्ही आपल्या ध्येयासाठी पूर्णपणे कमिटेड असाल तर कोणतीही परिस्थिती तुम्हाला रोखू शकत नाही. आणि मित्रांनो, हा मेसेज आपल्या सर्वांच्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आजचा छोटासा स्ट्रगल उद्याचा मोठा विजय ठरतो. 3. कॉलेज ॲडमिशन आणि डिटर्मिनेशन. मित्रांनो, आता विचार करा, एका गरीब कुटुंबातून आलेला विद्यार्थी ज्याला प्रत्येक ठिकाणी विरोध मिळतो, तो कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी कसा लढतो? बाबासाहेबांनी दाखवले की डिटर्मिनेशन आणि फोकसने कोणतीही अडचण ओव्हरकम केली जाऊ शकते. कॉलेज प्रशासनानं अनेकदा विरोध केला, पण त्यांनी कधीच शिकण्याची इच्छा सोडली नाही. हे चॅप्टर आपल्याला इन्स्पायर करते की तुम्ही जर तुमच्या ध्येयासाठी पॅशनेट असाल तर समाजातील नकारात्मकता तुमचे लक्ष कधीच बदलू शकत नाही. मित्रांनो, या पॅराग्राफमध्ये प्रत्येक सेंटेन्समध्ये एक शक्तिशाली लेसन आहे. जेव्हा तुम्ही डिटर्मिन्ड असता तेव्हा युनिव्हर्स देखील तुमच्यासाठी मार्ग उघडते. चॅप्टर 4. समाजातील भेदभावाचा सामना. मित्रांनो, हे चॅप्टर अत्यंत इमोशनल आणि थॉट प्रोव्होकिंग आहे. बाबासाहेबांना फक्त आर्थिक अडचणी नव्हत्या, त्यांना सोशल डिस्क्रिमिनेशनचा सामना करावा लागला. रेल्वे, बस, रेस्टॉरंट, प्रत्येक ठिकाणी त्यांनी अन्याय अनुभवला. पण त्यांचा आत्मविश्वास कधीही ढळला नाही. हा चॅप्टर आपल्याला शिकवतो की जीवनात इनजस्टिस येणं सामान्य आहे, पण आपण त्यावर कसे रिॲक्ट करतो हेच आपल्या ग्रेटनेस ठरवते. मित्रांनो, जर तुम्ही सोशल प्रेशर किंवा डिस्क्रिमिनेशनमध्ये कुणी कधी हार मानले तर ते तुम्हाला थांबवू शकत नाही. बाबासाहेबने दाखवले की करेज प्लस नॉलेज बराबर अनबीटेबल कॉम्बिनेशन. चॅप्टर 5. स्वप्न, ध्येय आणि व्हिजन. मित्रांनो, बाबासाहेबांचे स्वप्न इतके मोठे होते की ते केवळ स्वतःसाठी नव्हते तर संपूर्ण समाजासाठी होते. त्यांनी दाखवले की जर ध्येय मोठे असेल तर कोणतीही अडचण तुम्हाला थांबवू शकत नाही. त्यांनी सांगितले की लक्ष्य निश्चित करा, त्यासाठी छोट्या छोट्या स्टेप्समध्ये काम करा आणि कायम कन्सिस्टंट राहा. या चॅप्टरमध्ये आपण शिकतो की ॲम्बिशन प्लस ॲक्शन प्लस कन्सिस्टन्सी बराबर सक्सेस. मित्रांनो, जर तुम्ही आज स्वतःसाठी एक गोल सेट केला तर ते कधीही मोठे नाही. तुम्ही त्या दिशेनं स्मॉल स्टेप्सनं ॲक्शन घेत राहा. चॅप्टर 6.
धैर्य, पर्सिव्हिअरन्स आणि वेटिंग फॉर द विजा. हा चॅप्टर सर्वात इन्स्पायरिंग आहे. बाबासाहेबांनी डॉक्युमेंट्स, अप्रुव्हल्स आणि फॉर्मॅलिटीजसाठी अनेक महिने वाट पाहिली, पण त्यांनी हार मानली नाही. मित्रांनो, हे आपल्याला टीच करते की लाईफमध्ये काहीही तात्काळ मिळत नाही. धैर्य आणि पर्सिव्हिअरन्स जर असतील तर वेळेवर यश नक्की मिळते. वेटिंग फॉर अ विजा फक्त ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हर्डल नाही, तर एक मेटाफर आहे. जेव्हा तुम्ही पेशंटली आणि डिटर्मिन्ड राहता तेव्हा युनिव्हर्स तुमच्या एफर्ट्सला रिवॉर्ड देते. चॅप्टर 7, शिक्षण आणि स्वावलंबनाचा अंतिम संदेश. अखेरच्या चॅप्टरमध्ये बाबासाहेब आपल्याला सांगतात की नॉलेज हा खरा लिबरेशन आहे. शिक्षणामुळे त्यांनी स्वतःला बदलले आणि समाजालाही अपलिफ्ट केले. मित्रांनो, हा चॅप्टर आपल्या सर्वांसाठी एक पॉवरफुल लेसन आहे. शिक्षण, डिटर्मिनेशन आणि सेल्फ बिलीफ हेच खरे शक्तीचे स्रोत आहेत. जर तुम्ही आज आपले ज्ञान वाढवण्यासाठी ॲक्शन घेतला तर उद्याचा दिवस तुमच्यासाठी मोटिवेशनल आणि लाईफ चेंजिंग ठरेल. मित्रांनो, हे होते वेटिंग फॉर अ विजाचे इन्स्पायरिंग चॅप्टर्स. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संघर्ष, धैर्य आणि शिक्षणावर असलेला प्रेम आपल्याला सांगतो की जर डिटर्मिनेशन, पेशन्स आणि मेहनत असेल तर कोणताही अडथळा आपल्याला थांबवू शकत नाही. मित्रांनो, आज आपण पाहिलो वेटिंग फॉर अ विजाचा शेवटचा आणि अत्यंत प्रेरणादायी संदेश. शिक्षण, पर्सिव्हिअरन्स आणि सेल्फ बिलीफ कसे आपले भविष्य बदलू शकतात. आता मी तुम्हाला एक मजेशीर आणि ज्ञान वाढवणारा प्रश्न विचारणार आहे, ज्यामध्ये तुम्ही कमेंटमध्ये तुमचा उत्तर लिहाल. क्विज क्वेश्चन. या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं वेटिंग फॉर अ विजा बुकच्या इंग्रजी शब्दांपैकी एक शब्दाचा अर्थ काय आहे. तुम्हाला लक्षात आहे का? कमेंटमध्ये लिहा आणि बघू कोण जास्त अटेंटिव्ह आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ मोटिवेशनल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये तुमचा उत्तर नक्की टाका आणि मित्रांना देखील इन्व्हाइट करा. चला मित्रांनो, पाहू कोण जास्त ऑब्झर्वंट आहे.